भाजप आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काल अमित शहांचा रायगडचा दौरा झाला आणि अमित शहांना कुठेतरी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी संजय राऊतांना टीका केली, कारण अख्ख्या भाषणामध्ये शिवाजी हा एकेरी उल्लेख अमित शहांना केला. संजय राऊतांनी किंवा त्यांच्या उभाटानी महाराजांचा काय सन्मान केला आतापर्यंत ते जनतेसमोर यावं. मला वाटतं छत्रपतींच्या वंशजांना खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना तर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. उलट पक्षी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या विचाराचं देशपातळीवर विश्वस्तरावर उदात्तीकरण व्हावं अशा प्रकारची भूमिका राजधानी रायगड किल्ल्यावर येऊन त्या ठिकाणी मांडली. ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे अभ्यासक आहेत. अपार नितांत अशा प्रकारची श्रद्धा आणि आदर छत्रपतींच्या विषयी आहे. आता यांच्या पोटात दुखतंय की भारतीय जनता पार्टीचं मोठं नेतृत्व, देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी गडावर आले, छत्रपतींच्या समोर नतमस्तक झाले आणि त्याच्यामुळे शिवप्रेमींमध्ये शिवभक्तांमध्ये त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. त्याची पोटदुखी संजय राऊतांना त्या ठिकाणी आहे आणि ती मळमळ बाहेर काढताना ते दिसत आहेत. या पलीकडं त्यांच्या विचारांना काडीची किंमत भूमिकेला आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांचं असंही म्हणणं होतं, शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसमोर ते जर भाषण करतायत आणि त्यावेळेस ते औरंगजेबाच्या थडग्याला जर समाधी म्हणत असतील तर हे याच्यापेक्षा दुर्दैव नाही. नाही, मला वाटतं शब्दांचा खेळ त्या ठिकाणी करून तुम्हाला काही मिळवता येणार नाही. आपण जर सर्व भाषण त्या ठिकाणी अमितभाईंचं ऐकलं तर महाराजांच्या प्रति एक अपार श्रद्धा, ते ज्यावेळेला छत्रपतींच्या समोर त्या ठिकाणी होते त्यावेळेला स्वतः शांतपणे काही मिनटं स्तब्ध होऊन ते अंतर्मुख झाले होते. आणि हे काही नाटक संजय राऊतसारखं नाही आहे. त्याच्यामुळे आता कुठल्या तरी शब्दाचा किस काढून वातावरण कसं खराब करता येईल, भारतीय जनता पार्टीला जे काही सिंपत्ती या ठिकाणी सर्व शिवभक्त शिवप्रेमींचे मिळाले त्याविषयी कसं काय ते खोडून काढता येईल एवढाच प्रयत्न आहे. बाकी संजय राऊतांच्या या बोलण्याला काडीची किंमत नाही. परंतु यातली आणखीन एक अशी बाब होती की रायगड संवर्धन समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि त्यांनाच या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. संजय राऊत असं म्हणतात की मग आता उदयनराजेंसारखं त्यांनाही तुम्ही भाजपमध्ये घेणार आहात का, त्यांना अशा कार्यक्रमांना बोलवायला? नाही, मला वाटतं त्या ठिकाणी कोणाला बोलवावं, काय बोलवावं या संदर्भात नियोजन समिती होती, स्मारक मंडळ होतं, महाराष्ट्र शासन यांच्या समन्वयातनं ते ठरलेलं आहे. मला वाटतं त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण गेलं असेल असं मला वाटतंय. परंतु या ठिकाणी छत्रपतींच्या सर्व वंशजांचा, वारसदारांचा या ठिकाणी आम्हाला समान आदर आहे. त्याच्यामुळं कोण आलं, कोणाला बोलवलं नाही म्हणून त्या ठिकाणी कोणाच्या विषयी त्या ठिकाणी कटुता किंवा असूया असायचं कारण नाही. सगळे छत्रपतींचे वारस, गादीचे वारस यांच्याविषयी त्रास, श्रद्धा या ठिकाणी आमच्या आहेत. रात्री उशिरा अमित शहांना राखीव वेळ ठेवला होता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना भेटतील अशी शक्यता होती. आज सकाळपर्यंत ह्या भेटी झालेल्या नाहीत. मात्र एकनाथ शिंदे बरोबर 9:30 वाजता अमित शहांच्या भेटीला गेले आणि त्याचवेळी देवेंद्रजी नागपूरला निघून गेल्याचं पाहायला मिळालं. नागपूरला ते देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या भेटीला आले नव्हते आणि त्यामुळं पुन्हा एकदा एका टायमिंग संदर्भातली चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाही, तुमचं वर्तुळ कसं तयार होतं याची आम्हाला कल्पना नाही आहे. कारण देवेंद्रजी अमित शहांबरोबर 2 दिवस आहेत. त्यांना बोलायचं असतं तर पुण्यात होते, रायगडात होते, माणगावात होते, ते एअरपोर्टवर होते, तिथून कार्यक्रमांना गेले, रात्री होते. त्याच्यामुळं टायमिंगचं वर्तुळ हे तुम्ही ठरवता. आता देवेंद्रजींचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यावर ते जाणारच नाही त्या ठिकाणी. आणि जर सकाळची वेळ त्या ठिकाणी शिंदेसाहेबांना दिली असेल तर शिंदेसाहेबही जाणार. पण तुम्ही बरोबर ते वर्तुळ पूर्ण करता, तुमचं कौतुक केलं पाहिजे. कारण शेवटी तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्यांशिवाय त्या ठिकाणी सनसनाटी होणार नाही. प्लेन बातम्यांना काय लोकांचा तेवढा प्रतिसाद नसतो. त्याच्यावर तुम्ही वर्तुळ पूर्ण केलं. त्या ठिकाणी आमच्यात असं काही समजून ठरवून उरवून काही नव्हतं. नियोजित कार्यक्रमानुसार
ते ठरलं आहे. महायुतीत वाद सुरू आहेत का? निधी संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंना अजित पवारांची तक्रार केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली अशी देखील माहिती मिळते की निधी दिला जात नाही, अनेक फाईल संदर्भामध्ये आडकाठी घातली जाते असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं तुमच्याकडून कुठून इंटेलिजन्स आलं आहे मला माहीत नाही, कारण त्या बैठकीत जर एकनाथ शिंदेसाहेब आणि अमितभाई दोघेच असतील तर एक तर त्या दोघांपैकी एक कोणी तुम्हाला सांगितलं असेल किंवा तुमचे काहीतरी अंडरग्राऊंड हिडन कॅमेरे असतील. त्याच्यामुळे मला वाटतं ज्या गोष्टीची आपल्याला माहीतच नाही तिथे आतमध्ये काही चर्चा झाली तर त्यात पतंग उडवण्यात अर्थ नाही. तथापि जर दोनापेक्षा अनेक पक्ष जेव्हा असतात तेव्हा मतभेद होत असतात आणि मतभेद झाल्यावर शीर्ष नेतृत्वाच्या कानावरही टाकणं होत असतं. परंतु म्हणून आमच्यात काय वाद झालेत, काय फाटेल तुटेल असं अजिबात नाही. महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला कौल दिला आहे. काहीही मतभेद झाले किंतु परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आम्ही सारेजण एकत्रितपणे त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि त्याच्यामुळं नेता आल्यावर काही त्यांना सांगायचं असेल तर सांगितलंही असू शकतं. अमितभाई नेते आहेत आमचे, ते सूचनाही देऊ शकतात. त्याच्यामुळे वेगळं काही आहे आणि त्याचं वादात रूपांतर करणं हे मला वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही. उद्धव ठाकरेंना आता दिवसेंदिवस अनेक लोक सोडताना पाहायला मिळत आहेत. आज त्यांच्या पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना गाडी यांना रामराम ठोकला आहे आणि त्यासोबत त्यांचे पती देखील आज दोघंही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी आत्मपरीक्षण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु हा गेला तरी चालेल, तो गेला तरी चालेल असं करून पूर्ण नौकाच खाली झालेली आहे. तर मला वाटतं लोक का जात आहेत, आपण त्यांना ताकद देऊ शकतो का, बाळासाहेबांचा विचार सोडल्याचा काही परिणाम आहे का, या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. नाही तर उरली सुरली उभाटासुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे नेस्तनाबूत होईल असं चित्र दिसतं आहे. कारण नेतृत्व जो आत्मविश्वासनी ताकद द्यायला पाहिजे, कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी जे ठामपणे उभं राहायला पाहिजे ते होताना दिसत नाही. आणि त्या व्यथित भावनेतनं मला वाटतं अशी लोक एवढी वर्ष ज्या पक्षाशी निष्ठेनं काम केले ते सोडताना दिसत आहेत. आणि ॲट द सेम टाईम एकनाथरावजी शिंदेसाहेब बाळासाहेबांचा विचार घट्ट पकडून आहेत. त्या कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत, त्यांची काळजी घेत आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे अशा प्रकारचं शिफ्टिंग होताना दिसतंय. धन्यवाद भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.